पश्चिम रेल्वेवर आजपासून 3 रात्री विशेष मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। नायगावला सबवेचे काम होणार असल्याने आजपासून 10 मार्चपर्यंत मध्यरात्री वसई ते भाईंदर दरम्यान रात्री 11:55 ते पहाटे 5:25 वाजेपर्यंत फास्ट अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक होणार आहे। या काळात मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत। पल्लवी वाणी, साम टीव्ही, मुंबई। आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आज एपीएमसी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली, तर या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे। काही दिवसांपूर्वी पांडे ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या ट्रेलरवर ओव्हरलोड असल्याचं कारण देऊन आरटीओनं कारवाई केली होती। या कारवाईनंतर हा ट्रेलर जप्त करून आरटीओ कर्मचाऱ्यांनी हा ट्रेलर एपीएमसी मधील आपल्या ऑफिसजवळ ठेवला होता। यावर देखरेखीचं काम हे आरटीओ कर्मचारी विजय मोरे करत होते। मात्र अचानक एका रात्री हे 4 आरोपींनी विजय मोरे यांना बेदम मारहाण करून हा ट्रेलर चोरून नेला होता। या प्रकरणी आरटीओनं एपीएमसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली। कॅमेरामन अश्विन आंबटकरसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई। पर्यटनाशी संबंधित सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या सकाळ ट्रॅव्हल मार्ट 2013 या खास प्रदर्शनाला आज पुण्यामध्ये सुरुवात झाली। पुढचा सुट्ट्यांचा काळ लक्षात घेता लोकांना त्यांच्या पर्यटनाचं नियोजन सकाळच्या प्रदर्शनामुळे सोपं होणार आहे। ट्रॅव्हल कंपन्यांचे 30 स्टॉल्स या प्रदर्शनात आहेत। हे प्रदर्शन गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुलं असेल। 10 तारखेपर्यंत चालणाऱ्या प्रदर्शनाला आज पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला। कॅमेरामन चप्पतपुरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे। महिलांना समाजात योग्य तो आदर आणि सन्मान मिळाला पाहिजे अशी मागणी सर्वच स्तरातून होते आणि या मागणीत आता बॉलिवूड किंग खान देखील मागे नाहीये। चित्रपटाच्या श्रेय नामावलीमध्ये पहिल्यांदा अभिनेत्रीचे नाव झळकवूनच आपण महिलांचा आदर करायला हवा अशी मागणी शाहरुख खाननं केली आहे। शाहरुखनं सर्वच निर्माता दिग्दर्शकांना ही विनंती केली आहे की टायटल्समध्ये सर्वात पहिल्यांदा अभिनेत्रीचं नाव जाहीर करावं। हा छोटा बदल केल्यामुळे फार काही साधणार नाही, परंतु आपली मानसिकता बदलण्यास नक्कीच हातभार लागेल असं शाहरुखला वाटतंय। शची मराठे, साम टीव्ही, मुंबई।